नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2 द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 या विषयाची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात. उत्तर शर करा. माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंब असतो. उत्तर भावनाशील. टिंबटिंब ही शरीराची रोगप्रतिकारक क्षमता विकसित करते. उत्तर लसीकरणामुळे. अति टिंबटिंबमुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. उत्तर मद्यपानामुळे. टिंबटिंब खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते. उत्तर मैदानी. चूक बरोबर ते लिहायचं आहे आपल्याला. जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात. चूक. कोणतेही अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत. बरोबर. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. बरोबर. वाहतुकीच्या सोयीमुळे कामे जलद गतीने होतात. बरोबर. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, कृत्रिम उपग्रह आकाशात कसे सोडले जातात? त्याचं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह, रॉकेट किंवा प्रक्षेपक या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाशात सोडले जातात. निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? उत्तर: निसर्गात पाणी स्थायू, बर्फ, द्रव पाणी आणि वायू बाष्प अशा 3 अवस्थांमध्ये आढळते. औरंगाबाद हे ठिकाण कोणत्या वस्त्र उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर: औरंगाबाद हे ठिकाण पैठणी साडी आणि हिमरू शालींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. टिंबटिंब कारणे लिहा. परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांचा प्रसार होऊ शकतो. आरोग्य जपण्यासाठी परिसरात डबकी होऊ देऊ नयेत. कपड्यांचा हव्यास कमी करणे आवश्यक आहे, कारण गरजेपेक्षा जास्त कपडे घेतल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय होतो आणि पर्यावरणावर ताण पडतो. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? मद्यपानामुळे यकृत, आतड्याचे आणि मूत्राशयाचे गंभीर आजार होतात. स्मरणशक्ती कमी होते, निर्णय क्षमता मंदावते आणि व्यक्तीचे कौटुंबिक व आर्थिक नुकसान होते. भावनिक समायोजन म्हणजे काय? त्याचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आपण उत्तर बघूया. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, विचारपूर्वक वागणे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या भावनांचा समतोल राखणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. चित्रात दिलेल्या वाहतुकीच्या साधनांचे वापराचे विविध फायदे लिहा. बघा, सायकलच्या वापरण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. यामुळे शारीरिक व्यायाम होतो आणि आरोग्य सुधारते. सायकलमुळे प्रदूषण होत नाही, म्हणजे पर्यावरणपूरक आहे सायकल. इंधनाची बचत होते आणि खर्चही कमी होतो. वाहतूक कोंडीत सायकल सहजपणे चालवता येते. सायकलची किंमतही कमी असल्यामुळे आर्थिक बचत होते. अशा या सायकल वापराचे फायदे. आता या ठिकाणी आपला भाग 2 सुरू होतो, इतिहास. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब हा काळ नवनव्या शोधांचा आणि वेगाने वाहणाऱ्या बदलांचा होता. उत्तर आहे ताम्रयुगाचा काळ. इजिप्तच्या राजाला टिंबटिंब असे म्हणत असत. उत्तर फॅरो. शेतीची सुरुवात करण्याची श्रेय टिंबटिंबांना दिले जाते. उत्तर स्त्रियांना. मध्याश्मयुगातील मानवाने गुहेच्या आतील भागात टिंबटिंब वापरून उपदार तंबू उभे केले. उत्तर जनावरांची कातडी. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. नदीच्या काठच्या संस्कृती. होयांग हो चीन संस्कृती. इजिप्त नाईल नदी. मेसोपोटेमिया, टायग्रेस आणि युफ्रेटिस, सिंधू नदी. हडप्पा संस्कृती. पुढील घटनांचे परिणाम लिहा. तांबे धातूचा शोध. मित्रांनो, परिणाम जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तांब्याच्या शोधामुळे मानवाला कठीण आणि टिकाऊ हत्यारे तसेच अवजारे बनवणे सोपे झाले, ज्यामुळे कामाचा वेग वाढला. ताकाचा शोध. ताकाच्या शोधामुळे वाहतूक जलद झाली आणि मातीची भांडी मोठ्या प्रमाणात व वेगाने बनवणे शक्य झाले. लिपीचे ज्ञान. लिपीच्या ज्ञानामुळे मानवाला आपले विचार आणि विचाराचा हिशोब लिहून ठेवणे शक्य झाले, त्यामुळे संस्कृतीची प्रगती. आता गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल करायचे. टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्या या देशामधून वाहतात. तर तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशामधून या दोन्ही नद्या वाहतात. आणि इजिप्त देशातून नाईल नदी वाहते, म्हणून इजिप्त याला आपण गोल करूया या ठिकाणी. मेसोपोटेमिया ही प्राचीन नगरे होती. तर यामध्ये लोथल सोडलं तर उरुल आणि निप्पूर ही मेसोपोटेमियामधील प्राचीन शहरे होती. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध स्थळे कोणती? तर या ठिकाणी तक्षशिला सोडून कालीबंगार, मोहेंजोदडो आणि धोलावीरा ही हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध स्थळे आहेत. चीनमधील प्रसिद्ध शहरे. तर या ठिकाणी होयांग
हो, ही नदी आहे. लोथांग, लोयांग, बीजिंग आणि चंगान ही शहरे आहेत चीनमध्ये. बघा, पुढील प्रश्नांची याबाबत उत्तरे लिहा. मध्य श्मगतील मानवाला सतत भ्रमंती का करावी लागत असते? तर याचं कारण आहे की अन्नाच्या शोधात शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी तसेच बदलत्या हवामानानुसार प्राण्यांच्या कळपांचे स्थलांतर होत असल्याने मानवाला भ्रमंती करावी लागत असते. ताम्रयुग कशाला म्हणतात? ज्या काळात मानवाने दगडी हत्यारासोबतच तांबे या धातूंचा वापर करायला सुरुवात केली त्या काळाला ताम्रयुग म्हणतात. नवा अश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? तर नवा अश्मयुगीन संस्कृतीचा विकास मुख्यत्वे करून सुपीक जमिनी असलेल्या नदीकाठच्या खोऱ्यामध्ये झाला. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.